नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच की आपण इडली पण बनवली होती, त्यानंतर आंबोळ्या बनवल्या होत्या आणि इडलीचं भरपूरसं पीठ आपण भिजत घातलं होतं. तर मग आता डोसेही बनवून झाले. मग आता ह्या इडलीचं करायचं काय? तर ही उरलेली जी इडली होती ती मी अशा छोट्या-छोट्या पीसेसमध्ये कट केली आणि मस्तपैकी त्याला अशी फोडणी टाकली. आता फोडणी टाकण्यासाठी बघा मी एक पॅन ठेवला गॅसवर. त्याच्यामध्ये मी थोडंसं ऑइल टाकलं आणि ते गरम होण्याची वाट बघितली. छान तेल आपलं गरम झालं, की त्यानंतरनं मग आपण त्यामध्ये काही मोहरी टाकली. मोहरी तडतडण्याची वाट बघितली आणि त्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये जिरे घातले. आता ही जी उरलेली इडली आहे, ही पुन्हा तुम्ही स्टीमरला लावून गरम केली तरी ती पुन्हा सॉफ्ट होते किंवा मग त्यापेक्षा हा पदार्थ मला जास्त आवडतो. याला मस्तपैकी जसं आपण अ, ढोकळ्याला फोडणी देतो त्या पद्धतीने जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, त्यानंतरनं हळद, मीठ, थोडीशी साखर टाकून असं आंबट, तिखट आणि गोड या पद्धतीची फोडणी टाकायची. त्यानंतरनं मग वरून टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि त्यानंतरनं ज्या आपण कट केलेल्या इडल्या होत्या, तर त्यामध्ये हे पीसेस तुम्ही तुमच्या चॉईसनुसार छोटे-मोठे टाकू शकतात, या पद्धतीने आणि त्यानंतरनं मस्तपैकी त्याला हलवून घेतलं. आता बघा इडल्या तर भरपूर उरल्या होत्या. मग त्या इडलीचं काय केलं या पद्धतीने त्याला फोडणी दिली. त्यानंतरनं अजूनही काही पीठ रिमेनिंग होतं आणि घरचे काही अजून कंटाळलेले नव्हते त्या पिठाला. मग आता काय बरं करावं? तर मग मस्तपैकी त्याचे उत्तप्पे टाकणार असं ठरलं. पण आता उत्तप्पे टाकायचे, मग आता त्यासोबत खाण्यासाठी करणार काय? सांबार होतं ऑलरेडी, आता चटणी करूयात म्हटलं. आता एक प्रकारची चटणी तर मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केली. आता ही जरा वेगळ्या पद्धतीची चटणी तुमच्यासोबत शेअर करते, जी आपण इन जनरल उडुपी शॉपवर किंवा बाहेर जिथे कुठे डोसे वगैरे खातो, तर साऊथ इंडियन स्टाईलचे, तर तिथे या पद्धतीची चटणी मिळते बघा. तर यासाठी पॅन ठेवला, पॅनमध्ये ऑइल टाकलं. आता यामध्ये आपण एक-एक करून काही करूयात, की काही वस्तू टाकूयात. आता माझ्याकडे लास्टला या ठिकाणी हरभऱ्याची डाळ नव्हती किंवा उडीद डाळ नव्हती, तर त्या 2 गोष्टी मी टाकलेल्या नाहीयेत. बाकी सर्व पदार्थ माझ्याकडे होते, तर ते मी यूज केले. हे बघा या पद्धतीने थोडंसं मोठं-मोठं टोमॅटो कट केलं, कांदा कट केला, मग हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं, लसूण आणि बेडगी मिरची घेतली. एक-एक करून आता ह्या गरम झालेल्या तेलामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी मस्तपैकी फ्राय करणार आहोत. आता बघा कोथिंबीर आणली, की कोथिंबीर निसून झाल्यानंतर त्याच्या काड्या कधीही फेकायच्या नाही. वाटणामध्ये कोथिंबिरीपेक्षा कोथिंबिरीच्या काड्या जास्त चव देतात. त्यामुळे मी ते कोथिंबिरीच्या काड्या यूज केल्या. आलं, लसूण, त्यानंतरनं कढीपत्ता, बेडगी मिरची हे सुद्धा मी त्यामध्ये टाकलं पॅनमध्ये. त्यानंतरनं 2 हिरव्या मिरच्या मी त्याच्यामध्ये काय केल्या टाकल्यात. हे मस्तपैकी थोडंसं फ्राय करूयात. हे फ्राय झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत, कांदा आणि टोमॅटो. याच वेळी तुम्ही याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ थोडीशी आणि उडीद डाळ थोडीशी 1 पोह्याचा चमचा ॲड करू शकतात. आणि त्यानंतरनं मग तुम्ही याच्यामध्ये आता कांदा ॲड करा. त्यानंतर अजून छान पद्धतीने त्याला परतून घ्या. ते छान परतलं, की त्यानंतरनं मग त्यामध्ये टोमॅटो ॲड करा. ही चटणी बनवायला अगदी सोपी आहे, झटकीपट होते आणि टेस्ट खूप छान लागते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकतात. जर तुमच्याकडे ऑलरेडी सांबार आहे, तुम्हाला घट्टसर अशी चटणी हवी आहे, तर तुम्ही ती थिक ठेवू शकतात. जर तुमच्याकडे सांबारच नसेल, तर ही पातळ फॉर्मॅटमध्ये बनवली, तर सांबारचं सुद्धा काम करते ही चटणी. चला तर आता कांदा परतल्यानंतर यात लाल मिरची ॲड केलेली आहे. त्यानंतरनं हळद, मीठ. आता हे मसाले पण छान असे सगळे याला कोट होतील अशा पद्धतीने याला मिक्स करून घेऊयात. एकदा का हे व्यवस्थित छान मिक्स झाले, की लास्टला आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूयात. टोमॅटो टाकल्यामुळे कसं आहे ना, की पाणी वगैरे सुटतं. सो अगोदरच आपल्याला काय करायचंय, की मसाले वगैरे टाकून घ्यायचे जेणेकरून ते छान फ्राय होतील ऑइलमध्ये आणि पाण्याचं कंटेंट असणारी जी गोष्ट आहे, टोमॅटो झालं किंवा मग जे मी ओलं खोबरं वापरलं, तर ते मी लास्टला टाकलं. हे बघा या पद्धतीने थोडंसं ओलं खोबरं टाकलेलं आहे. आता ह्याला एकदा मिक्स करून घेऊयात आणि मग लास्टला आपण ह्याच्यामध्ये आपलं टोमॅटो ॲड करूयात. आता बघा बेडगी मिरची टाकली आहे, लाल तिखट टाकलेलं आहे आणि प्लस टोमॅटो पण टाकतोय म्हणजे एकंदरीत ह्या मिरचीचा किंवा ह्या चटणीचा कलर असा थोडासा लालसर होणार आहे. चला, या पद्धतीने आता आपला हे सगळा मसाला भाजून झालता. आता त्यानंतरनं मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे टोमॅटो. आता या टोमॅटोला पण यामध्ये छान आता मिक्स करून घेऊयात आणि टोमॅटो शिजण्याची थोडीशी वाट बघूया. आता यावर लास्टला मी थोडंसं काय केलेलं आहे, तर साखर टाकलेली आहे. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला आंबट, गोड, तिखट अशी सगळीच चव हवी होती यासाठी. हे बघा टोमॅटोला पाणी सुटलेलं आहे आजूबाजूला सगळं. अजूनही पुन्हा एकदा मी झाकण ठेवते, थोडीशी वाफ काढून घेते. छान एकदम असं मऊसूत ते परतल्यानंतरनं हे सगळं वाटण आपण एका मिक्सर जारमध्ये काढलं. ते थंड होऊन दिलं अगोदर आणि त्यानंतरनं मग मी ते मिक्सरमधून बारीक केलं. आता माझ्याकडे ऑलरेडी सांबार मी रेडी केलेलं होतं. त्याच्यामुळेच मी ही चटणी जी होती थोडीशी थिक फॉर्मॅटमध्ये ठेवली. जर तुम्हाला पातळ हवी असेल तर थोडं पाणी ॲड करून तुम्ही ही ॲडजस्ट करू शकता. जर तुम्ही सांबारला ऑप्शन म्हणून पण ही चटणी खूप छान आहे.
चला तर आता ही चटणी या पद्धतीने मी वाटून घेतलेली आहे. आता काय करूयात तर उत्तप्पा रेडी करूयात. मस्तपैकी 2-4 उत्तप्पे टाकले. त्यावर कांदा, कोथिंबीर, टोमॅटो भुरभुरलं, त्यानंतर थोडीशी लाल चटणी आणि मीठ आणि या पद्धतीने छानसर असे उत्तप्पे आपले रेडी झालेले आहेत. तोपर्यंत इकडे उत्तप्पे रेडी होत होते, तोपर्यंत एका साईडला मी काय केलं फोडणी तयार केली. आता चटणी तर रेडी झाली. आता चटणीला मस्तपैकी आपल्याला काढायची एक फोडणी. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारे मी मोहरी, जिरे टाकले. त्यानंतर बेडगी मिरची 2 प्रकारच्या होत्या, त्या दोन्ही प्रकारच्या मी यूज केल्या. त्यानंतर थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि त्यानंतर साखर. तुम्ही तर बघितलंच आहे बऱ्यापैकी आपण बऱ्याच गोष्टींमध्ये साखर थोड्याशा प्रमाणात यूज केलेली आहे. आणि त्यानंतर आता लास्टला मी कढीपत्ता टाकलाय. छान कढीपत्ता मी तडतडून दिलाय. व्यवस्थित ती फोडणी मिक्स केली आहे. सगळीकडून मिरच्या वगैरे कोट होतील त्या तेलामध्ये या पद्धतीने. मस्त अशी फ्राय झालेली जी मिरची होती किंवा जी फोडणी होती ती आपण आपल्या चटणीवर टाकली. आता चटणी ऑलमोस्ट रेडी झाली आहे. इकडे पण आता 1, 2, 3 उत्तप्पे आपले रेडी झालेत. ऑलरेडी आपण इडलीला काय केलंय फोडणी मारून रेडी करून ठेवलं होतं आणि अद्वैतला स्टील तरीही इडल्या खायच्याच आहेत. त्याची इडली खूप फेव्हरेट आहे त्याच्यामुळे त्याला ती इडली हवीच असते. तर अशा पद्धतीने मस्त एक साउथ इंडियन थाळी आपण रेडी केलेली आहे बघा. इडली आहे, उत्तप्पा आहे, त्यानंतर फोडणी दिलेली पण इडली आहे, सांबर आहे आणि नवीन पद्धतीने तयार केलेली एक चटणी आहे. चला तर मग मंडळी कशी वाटली आपली साऊथ इंडियन थाळी मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.